लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात महाविकास आघाडीची मुंबईत बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा हजर असतील। या बैठकीत महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब अंतिम मानलं जातंय। महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। तर प्रकाश आंबेडकर शरद पवारांनाही भेटतील असंही कळतंय। त्यामुळे वंचितचा महाविकास आघाडीतला सहभाग आणि स्थान काय असेल, जागा वाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा कसा असेल, हे आज निश्चित होणार है। अभी तो एक चाय पीने के लिए बैठे थे, कुछ गपशप हो गई, चर्चा भी होती है ना जब पॉलिटिशियन साथ में बैठे। अभी महाविकास आघाड़ी की बैठक में आ रहे हैं उन्होंने आ रहे हैं, आएंगे, हो जरूर आएंगे, बैठेंगे। मला सुद्धा समज नाही, तर आता मीच माहिती घेतो आणि जाईल बैठकीला। थँक्यू सर। निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील। निलेश, आता नुकतीच एक भेट झाली बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकरांची। ही भेट कोणत्या कारणास्तव होती, काय चर्चा या भेटीत झाली आहे बैठकीपूर्वी? ज्ञानदा 12 वाजता महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर या बैठकीला जाणार आहेत। तत्पूर्वी जर आधीची माहिती आपण घेतली तर काल जागांच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सिल्वर ओक निवासस्थानी जवळपास 1.5 तास बैठक झाली होती आणि यामध्ये जागा वाटपांची निश्चिती झाल्याचं पाहायला मिळालं। यातली महत्त्वाची बाब अशी आहे की वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीने मागच्या 2-3 दिवसांमध्ये स्टँड घेतला होता, त्यातली पहिली बाब म्हणजे आम्हाला ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे सत्तेत आल्यानंतर किंवा जागा निवडून आल्यानंतर भाजपसोबत जाणार नाही या संदर्भातलं लिहून त्यांना द्यावं। आणि दुसरी बाब म्हणजे काँग्रेसनं ज्या अपेक्षित जागा ठेवल्या होत्या याच्यामध्ये वर्धा आणि सांगलीची जागा आहे, या जागांवर थेट वंचित बहुजन आघाडीनं आपले उमेदवारच घोषित करून टाकले होते। यामुळे कुठेतरी तिढा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं होतं। किंबहुना वंचित बहुजन आघाडी आगामी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार होतं। मात्र आज आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकरांची काही वेळापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेते असणारे बाळासाहेब थोरात यांना भेट घेतली, चर्चा केलेली आहे आणि जो तिढा आहे तो कुठेतरी कमी व्हावा यासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत। काही वेळातच 12 वाजता ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जागा किती मिळतील, शिवसेनेला किती मिळतील, राष्ट्रवादीला किती मिळतील या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची आपल्याला माहिती आहे। शरद पवारांना जागांसंदर्भामध्ये हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे। आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे। तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडी आजच्या बैठकीला जाते, म्हणजे कुठेतरी वंचित बहुजन आघाडी देखील महाविकास आघाडीमध्ये जायला कुठेतरी पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। ठाकरे गटाच्या माध्यमातून जेवढ्या ठाकरे गटाला जागा मिळतील त्यातून ज्या जागा काही आहेत बरोबर आहे। त्या अनुषंगाने आजची बैठक खूप महत्त्वाची आहे। आजच्या बैठकीतनं फॉर्म्युला समोर येतं का हे पाहावं लागेल। निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।